तर पुणेही लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झालंय। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचं मुख्य आकर्षण असतं ते दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक। दगडूशेठ हलवाई ट्रस्टने यावर्षी देखील परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीची जे तयारी केलेली आहे। आता आपण हा जो भव्य आणि आकर्षक रथ पाहतोय तो दगडूशेठ हलवाई मंडळाचा ट्रस्टचा विसर्जन मिरवणुकीचा रथ आहे। या रथाची तयारी आता पूर्ण झाल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो। यावर्षी मंडळानं दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं शेषात्मज गणेश रथ ही संकल्पना घेऊन हा रथ साकारलेला आहे। या रथावरती आपण जे दिवे पाहतोय 60 ते 70 हजार तब्बल 60 ते 70 हजार दिवे छोटे छोटे दिवे या रथावरती साकारण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त देखील इतर लाईटचं किंवा प्रकाश योजनेचं नियोजन या रथावरती करण्यात आलेलं आहे। शेषात्मज गणेश रथ ही संकल्पना घेऊन या संबंध रथाची आम्ही निर्मिती केलेली आहे। यामध्ये आपल्याला पाहिलं तर दिसतील अनेक नागप्रतिमांचा इथे वापर केला गेलेला आहे। या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नागप्रतिमांनी संपूर्ण हा रथ सजवण्यात आलेला आहे। दगडूशेठ हलवाई मंडळाची ट्रस्टची जी विसर्जन मिरवणूक आहे त्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि विसर्जन मिरवणुकीत उद्या काय पाहायला मिळेल? मिरवणुकीची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या मिरवणुकीमध्ये एक सुरुवातीला नगारा वादनाचा एक रथ असेल, त्याच्या पाठीमागे स्वरूप वर्धिनीचं पथक असतं आणि 2 बँड, एक प्रभात दरबार बँड ह्या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहे। पोलिसांनी जय्यत बंदोबस्त विसर्जन मिरवणुकीच्या निमित्त संपूर्ण पुणे शहरात आणि जे विसर्जनाचे मार्ग आहे त्यावरती लावलेला आहे। त्याचबरोबर महापालिकेने त्यांचे सर्व कर्मचारी विसर्जन घाटावरती तैनात केलेले आहे। अग्निशमन दल देखील तयार आहे, सज्ज आहे की जेणेकरून ही जी विसर्जन मिरवणूक आहे, जे विसर्जन आहे ते सुरळीत पार पडावं। विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण जसं जल्लोष जशी जय तयारी पाहतोय तसंच एक जल्लोषपूर्ण वातावरणात आणि भावपूर्ण वातावरणात उद्या गणरायाला पुण्यामध्ये निरोप देताना आपण पाहू शकतो आणि एक जल्लोषपूर्ण आणि भावपूर्ण वातावरण देखील अनुभवता येणार आहे। व्हिडिओ नितीन सांडोरचा, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।